Good morning students. Today we are going to learn past continuous tense. मित्रांनो आज आपण past continuous tense शिकत आहोत. बघा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स शिकलो. वाक्य तेच ठेवलेली आहे मी, वाक्य बदलवलेली नाहीत. म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे वाक्य पास्ट कंटिन्यू मध्ये कसे कन्वर्ट होतात आणि काय आपल्याला करावं लागतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. मित्रांनो बघा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आम्ही जर होता तर पास्ट कंटिन्युअस मध्ये आपल्याला वाजवेर घ्यायचा आहे. बाकी V1 ING ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट सेमच आहे जसेच्या तसे. आता मी तुमच्या समोर या ठिकाणी चेंज करणार आहे जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्हाला पुन्हा एकदा वन्स अगेन वाज आणि वेर कुठे वापरावा हे पुन्हा समजवतो. बघा मित्रांनो ज्याचे अल्फाबेट कमी, आता बघा वाज हा शब्द 3 अल्फाबेटचा तयार झालेला आहे आणि वेर हा जो हेल्पिंग वर्ब आहे तर हा 4 अल्फाबेटचा हेल्पिंग वर्ब आहे WERE. मग ज्याचे अल्फाबेट जास्त ते अनेक वचनी कर्त्यासाठी वापरावं. आता याचे 3 अल्फाबेट पासून हा शब्द तयार झाला. हे वाज ही हेल्पिंग वर्ब तयार झालेला आहे आणि म्हणून हे कमी अल्फाबेट आहे म्हणून याला एकवचनी कर्त्यासाठी वापरायचंय. आणि वेर हे 4 अल्फाबेट पासून तयार झालेले हेल्पिंग वर्ब आहे आणि म्हणून याला अनेक वचनी कर्त्यासाठी वापरायचंय. कमी अल्फाबेट एक वचनी, जास्त अल्फाबेट अनेक वचनी कर्त्यासाठी. ठीक आहे. आता मित्रांनो वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. आता आपल्याला बघा बदल काय करायचा आहे. आपल्या पास्ट कंटिन्यू मध्ये आपल्याला एकतर वाज घ्यायचंय किंवा वेर घ्यायचंय. तर जिथं आर तिथं वेर, जिथं इज तिथं वाज, जिथं एम तिथं वाज. एमचा पण वाज होतो, इजचा पण वाजच होतो आणि आरचा मात्र वेर आपल्याला करावा लागणार आहे कारण आर आणि वेर हे अनेक वचनीसाठी वापरतात. बघा मित्रांनो जिथं आर आहे तिथं आपण वेर करणार. वी वेअर लर्निंग इंग्लिश. वाक्य काय तयार झालं. वी वेअर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत होतो. बघा जिथं आहे तिथं आपल्याला होता, होती, होते, होत्या, होत अशा पद्धतीचे सहाय्यकारी क्रियापद मराठीमध्ये आपल्याला बदलावे लागणार आहे. आजी गोष्ट सांगत आहे ही अपूर्ण वर्तमान काळ, आजी गोष्ट सांगत होती हे अपूर्ण भूतकाळ. मग जिथे आहे, आहोत, आहेत, आहात त्या ठिकाणी आपल्याला होता, होती, होते, होत्या असे सहाय्यकारी क्रियापदे घ्यायची आहेत. आता या ठिकाणी बघा आय एम वेटिंग फॉर द बस, मी बसची 2 तासापासून वाट पाहत आहे. तर मी बसची 2 तासापासून वाट पाहत होतो म्हणजे आपल्याला इच्छा काय झाला, एमचा झाला वाच आणि या ठिकाणी पाहत होतो, मी बसची 2 तासापासून वाट पाहत होतो. बघा मित्रांनो इथं ही इज थिंकिंग, तो काहीतरी विचार करत आहे. तर आपल्याला बनवायचं तो काहीतरी विचार करत होता. मग काहीतरी विचार करत होता म्हणजे आपल्याला वाजवेर पैकी काहीतरी घ्यावं लागणार. मग हिला लागणार वाज आणि म्हणून या ठिकाणी आपण घेतला वाज. ही वॉज थिंकिंग समथिंग. दुसरं वाक्य बघा मित्रांनो या ठिकाणी ती माझ्याकडे पाहत आहे आणि आपल्याला करायचंय ती माझ्याकडे पाहत होती म्हणजे हा अपूर्ण भूतकाळ, पाहत होती अपूर्ण भूतकाळ. मग शी वाज, आता इच्छा आपण काय केला वाज. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हा जो इज आहे इज इज कन्वर्टेड इंटू वाज आणि आर इज कन्वर्टेड इंटू वेअर. आरचा वेर होतो, इजचा वाज होतो आणि एमचा पण वाजच होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आय एम टेलिंग होतं तर आपण या ठिकाणी आय वॉज टेलिंग हे हा सहाय्यकारी क्रियापद घेणार. आय वॉज टेलिंग द ट्रूथ, मी खरं म्हणजे मी सत्य सांगत होतो. तर या ठिकाणी होतो हा शब्द आला. पुढचं वाक्य मित्रांनो माझ्या घड्याळ मागे पडत आहे. तर आपल्याला करायचंय माझ्या घड्याळ मागे पडत होतं ज्याला अपूर्ण भूतकाळ. मग आता या ठिकाणी इज आहे तर आपण त्याचा केला वाच. माझं घड्याळ मागे पडत होत. पुढचं वाक्य आहे मुले क्रिकेट खेळत आहे. अपूर्ण भूतकाळामध्ये मुलं क्रिकेट खेळत होते. मग मुलं क्रिकेट खेळत होते तिथे आहेच होतं केलं तसं इथं आरचं वेर करावं लागणार. सेम वाक्य जसंच्या तसं. बघा बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट, मुले क्रिकेट खेळत होते. 8 नंबरचं वाक्य त्याची आई झाडाला पाणी घालत आहे. तर अपूर्ण भूतकाळामध्ये त्याची आई झाडांना पाणी घालत होती. मग आहेच होते तसं इथं इज वाज
मग हिज मदर वॉज वॉटरिंग द प्लांट्स, त्याची आई झाडांना पाणी घालत होती. पुढचं वाक्य मित्रांनो, माझी आजी गोष्ट सांगत आहे. तर माझी आजी गोष्ट सांगत आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आपण अपूर्ण भूतकाळात कसं बनवतो? माझी आजी गोष्ट सांगत होती. बघा, मग माझी आजी गोष्ट सांगत होती, मग तिथं आपण आहेच होती केलं होतं, इथं इजचा वाज केला. बरोबर. नंतरचं वाक्य बघा मित्रांनो, आम्हाला उशीर होत आहे. तर अपूर्ण भूतकाळामध्ये आम्हाला उशीर होत होता आणि आहेच होता, तसे इथं आरच वेअर. मग बघा, वी वेआर गेटिंग लेट, आम्हाला उशीर होत होता. नंतरचं वाक्य मित्रांनो, त्यांचा टीव्ही चांगला चालत नाही आहे. तर आपण त्यांचा टीव्ही चांगला चालत नव्हता. नाही आहे म्हणजे चांगला चालत नव्हता. मग हे अपूर्ण भूतकाळातलं वाक्य, त्यांचा टीव्ही चांगला चालत नव्हता. आता जिथं इज नॉट आहे तिथं आपण फक्त वॉज नॉट करणार. देअर टीव्ही वॉज नॉट वर्किंग वेल. बरोबर. यानंतर 12 नंबरचं वाक्य मित्रांनो, तुझी पिशवी माझ्या पायाला लागत आहे. तर तुझी पिशवी माझ्या पायाला लागत होती. बघा, अपूर्ण भूतकाळ म्हणजे मागे घडलेला जो प्रसंग आहे, तो त्या दिवशी माझ्या बरोबर काम करत होता. तुझी पिशवी माझ्या पायाला लागत होती म्हणजे ऍक्च्युअली ही भूतकाळामध्ये कंटिन्यू कृती होत होती. लक्षात आलं? माझी आजी आम्हाला दररोज गोष्ट सांगत होती. आता सांगते का? नाही. अगोदरच्या काळात, अगोदरच्या वेळेला म्हणजे या प्रेझेंटच्या आधीचा जो काळ आहे त्या वेळेला माझी आजी गोष्ट सांगत होती. म्हणजे आजीची गोष्ट सांगण्याची कृती तेव्हा कंटिन्यू चालू होती. याला म्हणतात पास्ट कंटिन्यू टेन्स. द ऍक्शन वॉज बीइंग कंटिन्यूड इन द पास्ट, दॅट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. मित्रांनो बघा, पुढचं वाक्य बघा, तुझी पिशवी माझ्या पायाला लागत होती. आपण इथं आहेच होती केलं, या ठिकाणी पण आपण इथचा वाज करणार. मग युअर बॅग वॉज हिटिंग टू माय लेग, तुझी पिशवी माझ्या पायाला लागत होती. आणि शेवटचं हे पुढचं वाक्य मित्रांनो, माझ्या भावाचा मित्र कादंबरी वाचत आहे. अपूर्ण भूतकाळामध्ये माझ्या भावाचा मित्र कादंबरी वाचत होता. आहेच होता केलं, इथं पण आपल्याला इथचा वाज केला. प्रेझेंट कंटिन्यूचा पास्ट कंटिन्युअस टेन्स अशा पद्धतीने या ठिकाणी झालाय मित्रांनो. सेम अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्यूचे पास्ट कंटिन्यू मध्ये वाक्य बनवले. जिथं आहे, आहेत, आहोत, आहात, तिथे होता, होती, होते, होत्या, होत. बरोबर. जिथं आम्ही जार तिथं वाज वेअर. जिथं इज आहे त्याचा वाज केला, जिथं आय एम आहे त्याचा वाज केला, जिथं आर आहे त्याचा वेअर केला. माय डिअर स्टुडंट्स, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टू टीच यू. आय एम व्हेरी ग्लॅड टू टीच यू that you are understanding these basic tenses very micro we can say that in detail you are learning that. तुम्ही अगदी डिटेल मध्ये शिकत आहात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण एमपीएससी यूपीएससी मध्ये जे काही महत्वपूर्ण वाक्य विचारले जातात मित्रांनो, अशी ट्रिकी वाक्य आपण या ठिकाणी बघत आहोत. आता प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये बघा, काहीतरी एक सिग्नल असतं त्या ठिकाणी की प्रेझेंट कंटिन्यू टेन्सच का वापरावा, इजच का वापरावा, आरच का वापरावा. आता बघा या ठिकाणी वन ऑफ द गर्ल्स डायड सिंगिंग अ सॉन्ग. आता एखादा विद्यार्थी या ठिकाणी विचार करेल की गर्ल्स अनेक वचनी आहे आणि म्हणून तो या ठिकाणी आर हे हेल्पिंग वर्ब वापरेल. पण विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य चुकीचं असणार आहे. वन ऑफ द गर्ल्स याचा अर्थ असा होतो मित्रांनो की अनेक मुलींमधली एक मुलगी. जरी गर्ल्स अनेक दिसत असले आपल्याला त्या ठिकाणी, तरी वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमधली एक मुलगी. आणि म्हणून गर्ल्सच्या नंतर आम्हाला सिंगल हेल्पिंग वर्ब म्हणजे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आम्हाला यूज वापरावा लागेल आणि ते म्हणजे इज. वन ऑफ द गर्ल्स इज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे अनेक मुलगींमधली एक मुलगी ही गाणं गात आहे. मित्रांनो बघा, पहिलं वाक्य क्लिअर झालं. इथं जरी गर्ल्स हा शब्द अनेकवचनी वाटत असला तरी आपल्याला क्रियापद अनेकवचनी लिहिता येणार नाही. तर वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमधली एक मुलगी गाणं गात आहे, म्हणून आपण इज हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी यूज केला. मित्रांनो बघा, नाऊ हा शब्द आता बरेच वेळेला एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असतात तर त्यामध्ये
नेमकं आपल्याला आपल्या पद्धतीने काळ वापरायला सांगितलेला असतो. आता या ठिकाणी नाऊ हा शब्द जर आला तर हा शब्द ऑलवेज काय इंडिकेट करतो की प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे. आणि म्हणून जिथेही ज्या ठिकाणी नाऊ शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी शक्यतोवर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आपल्याला वापरावं लागतं. डोंट डिस्टर्ब मी, नाऊ आय एम स्टडिंग. मला डिस्टर्ब नको करू, मी आता अभ्यास करत आहे. डोंट डिस्टर्ब मी, आय एम ड्रायव्हिंग अ कार. नाऊ आय एम ड्रायव्हिंग अ कार. मला डिस्टर्ब करू नको, आता मी कार चालवत आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा आय एम स्टडिंग नाऊ. तर या ठिकाणी आपण बघा प्रेझेंट कंटिन्यू टेन्स या ठिकाणी झालेला आहे की आय एम स्टडिंग नाऊ. हा नाऊ शब्द आम्हाला दाखवतोय की बाबा रे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यू टेन्सच या ठिकाणी यूज करावा लागेल. पुढचं वाक्य समवन. समवन म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती. मग समवन इज नॉकिंग ऑन द डोअर म्हणजे कोणीतरी दरवाजावर ठोठवत आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे एक सोपं वाक्य आपण या ठिकाणी बघितलं की समवन. समवन म्हणजे कोणीतरी एक. आय एम ड्रायव्हिंग राईट नाऊ. हा राईट नाऊ शब्द सुद्धा आम्हाला हेच इंडिकेट करतो की यू हॅव टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग राईट नाऊ आय एम टीचिंग यू. यावेळेला आता सध्या नेमकं एक्झॅक्ट या वेळेला मी तो काय करतोय तुम्हाला शिकवतोय. तर तसंच या ठिकाणी आय एम ड्रायव्हिंग राईट नाऊ. बरोबर आहे. अशाच पद्धतीने ऍट दिस मोमेंट. तर बघा आय एम टीचिंग यू ऍट दिस मोमेंट या सेकंदाला मी तुम्हाला शिकवत आहे. नाउअडेज ही इज वर्किंग इन सिप्ला कंपनी. तर तो सध्या या कंपनीमध्ये कामाला आहे, काम करत आहेत. नाउअडेज ही वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी. समाजाच्या कल्याणासाठी तो काम करत आहे. तर अशा पद्धतीचे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मधले असंख्य वाक्य आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो. आता मी तुम्हाला एक सिंपल थोडंसं ट्रिकी काही उदाहरणं सांगतो. बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं आहे शिक्षकांच्या तोंडून की ऍम फक्त आयलाच घेतात. हे तुम्ही क्रॉस करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. बघा आय एम बिझी, आय एम सिंगिंग. तर आयला ऍमच लागतो. तुम्ही तुमच्या मित्रांना तुम्ही अपवादात्मक या गोष्टी एक्सप्लेन करू शकता की आयच्या नंतर ऍम न लागता आयच्या नंतर इज पण लागू शकतो. असे वाक्य मी तुम्हाला सांगू शकतो. मग बघा आय इज अ अल्फाबेट. आय इज अन अल्फाबेट. आय हे काय मित्रांनो अन अल्फाबेट आहे. अल्फाबेटचा ए स्वर आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी अन घ्यायला पाहिजे. आय इज अ प्रोनाउन. आय हे काय सर्वनाम आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण आय नंतर इज सुद्धा घेता येऊ शकतो अशी वाक्य या ठिकाणी बघितली. विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट कंटिन्यू टेन्स शिकवताना मला थोडं सिंपल प्रेझेंट मधले काही जे वाक्य ते आठवले म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो या ठिकाणी आज आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्सची जी वाक्य शिकलोय यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्यूचे टेन्स वाक्य कसे राहतील, एका वाक्याचे 6 वाक्य कसे होतील आणि हीच वाक्य आपण या ठिकाणी घेऊन त्या वाक्याला प्रेझेंट कंटिन्यू मधून पास्ट कंटिन्यू मधून फ्युचर कंटिन्यू मध्ये हे सेम वाक्य कसे ट्रान्सफर होतात आणि अतिशय इझिली व्हेरी म्हणजे इझिली वी कॅन चेंज दीज सेंटेन्सेस इनटू पास्ट कंटिन्युअस इनटू फ्युचर कंटिन्युअस आणि त्यानंतर तिघ काळांच्या वाक्यांचे प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू आणि फ्युचर कंटिन्यू या तिघ काळांचे एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओला एवढंच. ओके.